हाय हॅलो नमस्कार, मी तुमचा लाडका राम पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतोय। आणि पहिलाच ब्लॉग म्हणजे आपला कोकणातला ब्लॉग आहे। आणि काय सांगू बाबा तुम्हाला, एक्सपिरियन्स एवढा म्हणजे चांगला पण होता आणि खूप बेकार पण होता। आणि यावेळेचा वेदर कंडिशन खूप बेकार होते कोकणातले, की म्हणजे कधी पाऊस आहे, कधी गरमी आहे, कधी थंडी आहे, काय कधी काळोख आहे, काहीच कळत नव्हतं तिकडे। म्हणजे एकदम वेगळ्याच देशात आल्यासारखं वाटत होतं। आणि खूप म्हणजे एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स मी सगळा कॅप्चर केलेला आहे या ब्लॉगमध्ये आणि सेकंड पार्ट पण येणार आहे याचा। सो ते दोन्ही ब्लॉग नक्की बघा, पूर्ण बघा। आणि पहिल्याच ब्लॉगमध्ये आपल्या मातीच्या घराबद्दल आहे। सो ते मातीचं घर कसं बांधलं, का बांधलं, कधी बांधलं, ते सगळं मी कव्हर केलेलं आहे आणि सोबतच होम टूर पण केलेला आहे। सो तो नक्की बघा, एंडपर्यंत ब्लॉग बघा आणि आय होप तुम्हाला नक्की आवडेल। सो टिल देन भेटू, बाय बाय। फायनली आपण आता सावंतवाडी स्टेशनला पोहोचतोय। काय नजारा आहे यार। फायनली गाईज आपण पोहोचलोय सावंतवाडी स्टेशनला आणि आता इथून आपण चाललो सोनवरीला, म्हणजेच माझ्या घरी। सो आता फटाफट जाऊया, आपण रिक्षा बुक केली आहे। सो ते आता आलेली आहे आणि सो आपण फटाफट निघूया आणि भेटूया आपण आपल्या घरात। गावकऱ्यांनो, आता फायनली आपण घरी पोचलेलो आहोत आणि इकडे आल्यापासून कंटिन्यूस पाऊस आहे, कंटिन्यूस। आणि पाऊस म्हटला की गावी लाईट ही जाते, सो लाईट पण गेलेली आहे। आणि बघायला गेले तर गावी येण्याचे दोन रिझन आहेत आमचे, मेन रिझन्स। सो त्यातला एक मेन रिझन असा आहे की मेन आमची पूजा आहे घरात। आणि दुसरं रिझन आहे की आम्ही थोडंसं आता घर थोडंसं रिनोव्हेट केलं। रिनोव्हेट म्हणजे काय, थोडंसं चेंजेस केले त्याच्यात। आमचं घर जे आहे ते 50 वर्ष जुनं आहे, 50पेक्षा जास्त वर्ष झाली। आणि मेन मेन म्हणजे मला जे आता कळलं आहे, हे पूर्ण घर मातीचं बनलेलं आहे। सो मातीचं आता घर बघणं खूप रेअर झालं आहे, कारण आजकाल सगळे सिमेंटची घरं वगैरे बनवतात। सो हे त्या काळात जे मातीचं घर बांधलं आहे ते अजूनही तशाच्या तशा क्वालिटीमध्ये आणि तशाचं तसं 50 वर्षानंतर फर्स्ट टाईम आम्ही काहीतरी चेंजेस केलेत त्यात। सो म्हणजे थोडेफार इलेक्ट्रिकल चेंजेस वगैरे असं मेन चेंजेस, मोठे चेंजेस नाही केलेत, कारण का आम्हाला ते मेन जे जुना वाईब्स आहेत तेच ठेवायचं होतं। आणि आमचे जे पूर्वजांचे आठवण वगैरे आहेत, सो ते आम्हाला जपून ठेवायचे होते, म्हणून आम्ही मेन चेंजेस नाही केले। मोठे चेंजेस करायचेच नाहीत असा डिसिजन होता। सो फक्त जे काय मेन छोटे म्हणजे काय तुटलं असेल किंवा वायरिंग वगैरे, हे सगळ्याचं चेंजेस केलं आणि फक्त पेंटिंग वर्क केलं आहे। सो आता तुम्हाला थोड्याच वेळात मी होम टूर करवीन। पण हे घर जर बघितलंत ना तुम्ही, तर तुम्ही कुठल्या अँगलने असं बोलणारच नाही की हे मातीचं घर आहे। बरेच लोक कन्फ्यूज होतात की ते लोक आमच्याशी भांडतात येऊन की हे मातीचं घर आहेच नाही। मग आम्हाला त्यांना थोडेसे असे पुरावे वगैरे दाखवावे लागतात, जुने गोष्टी जे मातीचे आहेत। सो कुठेही तुम्ही ड्रिलिंग वगैरे केलं किंवा काही केलं ना, ते तुम्हाला कळून येणार की हे पूर्णपणे मातीचं घर आहे। आणि सिमेंटचा वापर आता 10% कुठेतरी सिमेंटचा वापर केलाच असेल, पण 90% हे पूर्णच्या पूर्ण मातीचं घर आहे। सो लगेच आपण होम टूरकडे वळूया थोड्या वेळात। सो पूर्ण ब्लॉग नक्की बघा, हे पूर्ण घर तुम्हाला दाखवीन। पूर्ण मस्त आहे, एन्जॉय कराल तुम्ही आणि बघत राहा ब्लॉग। चांगलीच दिसतेस तू। सो गाईज, होम टूर चालू करतोय आपण। आणि होम टूर चालू करायच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे, म्हणजे आमचं जुनं घर दाखवायचं आहे। आम्ही पहिला या घरात राहायचो सगळे, आणि त्याच्यानंतर माझ्या तिन्ही आजोबांनी मिळून हे घर बांधलं। पण ते घर आजही आमचं मेन घर आहे आणि आम्ही तिकडे सगळे गणपती वगैरे सगळं सेलिब्रेट करतो। आणि तिकडे गणपतीची मूर्ती वगैरे, सगळे देव वगैरे जे आपण बोलतो ते सगळे त्या घरात येतात। आणि ते माझे काका बसलेत ब्लू टी शर्टमध्ये, ते तिकडे राहतात आणि ते तिकडे असतात। आणि आम्ही सगळी फॅमिली इकडे असतो, म्हणजे काकांची फॅमिली तिकडे असतात आणि आम्ही या घरात राहतो। सो सुरुवात करूया आपण हे ब्लॉगला। आता सगळ्यात पहिला आज जायच्या अगोदर ही ॲमेटी दाखवतो। ही माझ्या आजोबांची आठवण आहे आणि आजोबांनी घेतलेली पहिली गाडी आहे। सो ही आम्ही अजूनही जपून ठेवली आहे। एक विंटेज बाईक ह्याला आपण बोलू शकतो। आणि ही आजच्या टाईमला भेटणं खूप मुश्किल आहे। आणि ॲमेटी तुम्ही बघू शकतात, बजाजची ॲमेटी आहे आणि एक टाईपची विंटेज बाईकच झाली आहे। आणि माझे आजोबा अजूनही त्याला मेंटेन वगैरे करतात स्वतःच्या हाताने, आणि ते कोणाला आजही त्याला हात लावू देत नाही। सो अशा प्रकारे ती एक आठवण झाली। आणि हे आहे आपलं अंगण। हे अंगण चालू होता आम्ही इकडे सगळे लहानपणी खूप खेळायचो।
पूर्ण फॅमिली इकडेच असते. रात्री जेवल्यानंतर वगैरे सगळे बसतात आणि सगळं हवेशीर आहे, खूप हवा येत जात असते. आणि हे एक स्पेशल असं बसण्यासाठी एक जागा बनवली आहे. सो ताकी सगळे जेवल्यानंतर वगैरे आम्ही सगळे इकडे रात्री बसून खूप एन्जॉय करतो. आणि हा हॅलोजन वगैरे असं लावले आहेत आम्ही तिकडे, हॅलोजन वगैरे लावले आहेत, म्हणजे लाईटचा वगैरे काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे रात्री आम्ही काय असं धमाल मस्ती सगळी फॅमिली इकडे बसून, पूर्ण फॅमिली इकडेच बसून असतो रात्री जेवल्यानंतर वगैरे आणि खूप धमाल करतो. सो ही चप्पलसाठी एक वेगळी जागा बनली आहे. पहिलं आहे ना इकडे असं झाड छोटे मोठे झाडांसाठी असं एरिया होता पूर्ण इकडे आणि इकडे. पण आता आजी वगैरे कोण नसते सांभाळायला झाडांना, म्हणून ते आम्ही काढून टाकलं आता रिनोव्हेशन करताना. सो हे सामान्य जरासं अजूनही पडले. सो म्हणून आता हे शू रॅक टाईप बनवलं आम्ही. आणि बाकी सगळे एका रूमची खिडकी आहे. आणि बघू शकता तुम्ही हे अंगण. आणि त्या अंगणात आहे आपली तुळस. आणि तुळस प्रत्येक घरात असलीच पाहिजे आणि असतेच प्रत्येक गावात एक घरात. ही आपली तुळस एक तुम्ही बघू शकतात. आणि या अंगणात खूप सारे मेमरीज आहेत. कारण लहानाचा मोठे आम्ही इकडेच झालो, प्रॉपर लहानाचे मोठे आम्ही जे बोलतो ते इकडेच झालो. क्रिकेट, बॅडमिंटन जे काय आहे बघा, अजूनही बॅडमिंटन इकडे ठेवलं. आत्ताच माझ्या बहिणी दोन खेळून दमलेत आणि तिकडे गप्पा मारत बसलेत. सो आजही खेळतात हे अंगण. आणि असं छप्पर आम्ही आता लावून घेतलं आहे. पहिला हे ओपन होतं सगळं. आणि तुम्ही जर जुन्या घराची पॅटर्न बघाल तर मग हे असे जाळी टाईप आहेत सगळे पॅटर्न. आणि बघा हे पॅटर्न तुम्ही बघा जुने. आणि हे भिंत पण, ही भिंत सगळी मातीची आहे. हे सगळं मातीचं आहे. एकही असं सिमेंटचं वगैरे काही नाही आहे. हां, आय डाऊट की हे जे रॅक बनवलं ते सिमेंटचं असेल, कारण का ते आत्ता बनवलं आहे, आत्ता म्हणजे या महिन्यात. सो आय डाऊट की सिमेंटचं आहे, पण हे कन्फर्म मातीचं आहे सगळं. ही भिंत आणि सगळं हे असं मातीचं आहे. आणि हे आमचं जुनं घर आहे जे आता दाखवलं ते. आणि ही त्याची खिडकी आहे असं. सो आता आपण आत जाऊया आणि बघूया. आता आपण आत जाऊया. आणि हे पहिलाच हा हॉल आहे आपला. आणि ही चेअर आहे आपली, लाकडाची चेअर आहे. त्याच वेळेला बनवलेली लाकडाची चेअर आहे. आणि हे पण लाकडाचं बनवलेलं आहे. सो लाकूड तो त्याच काळातलं आहे. हे पण ते जुनं एक वाईब देण्यासाठी आम्ही हे केलेलं आहे. सो तसं बनवलं. आणि ही ती फ्रेम्स आहेत परत. आणि हा दरवाजा चेंज करायचा राहिला आहे, तो आता आम्ही थोड्या दिवसात परत चेंज करू. आणि हे पण त्याच लाकूडचा बनला आहे. तर लाकडाला काय झालं नाही आहे अजून, फक्त त्याच्यावरचं थोडंसं टेक्स्चर असं पडलं आहे. सो 50 इयर्समध्ये एवढंसं झालं आहे. सो ठीक आहे. बघा किती ओल्ड इज गोल्ड आपण ज्याला म्हणतो ते हे आहे. आणि बरोबर लाकडाला काय झालं नाही, फक्त त्याच्यावरचा कलरला झालं, कलर गेला त्याचा फक्त एवढाच. आणि ही एक दुसरी चेअर आहे. हिला तर तुम्ही ओळखतात, सिद्धी रीलमध्ये काम करते. आणि ही पण एक बहीण आहे माझी, कझिन बहीण आहे अनुष्का नावाची. हिला पण बघितलं असेल, पण ही बिहाइंड द कॅमेरा जास्त असते, ही खूप लाजते. आणि आता ही चेअर आम्ही एक नवीन आणली आजोबांसाठी. आणि ही एक प्रॉपर वुडन चेअर आहे, आर्म चेअर आहे, प्रॉपर वुडन चेअर. आणि मस्त मजा येते याच्यात झुलताना. सो मला तर मजा येते. तुम्हाला कसं वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि ओव्हरऑल हा रूम आहे. आणि हे माझे पंजोबा आहेत, ज्यांच्या नावावरती माझं नाव आहे रामचंद्र राऊत. आणि दत्तगुरू महाराजांचा एक फोटो ठेवला आहे. आणि हे माझे आजोबा आहेत, माझे पप्पांचे पप्पा श्री सुरेश रामचंद्र राऊत. आणि हे माझे आजोबा आहेत. ही माझी पणजी आजी आहे, यांचं नाव मी विसरलो ॲक्च्युली, सॉरी. हे माझ्या दुसऱ्या आजोबांची रूम आहे. आणि हे पण त्याच काळातला लाकडाचा दरवाजा आहे. सो अजूनही तसाच आहे आणि मस्त चालत आहेत हे पण. सो तुम्ही बघू शकता, हे क्वालिटी बघा वुडनची, त्या टेक्स्चर बघा, अजूनही तशाचा तसं एकदम. म्हणजे वाटत नाही कुठे की हे 50 वर्ष जुनं आहे. फक्त काय माहिती आता लाकूडप्रमाणे काय असेल तर ते मला माहीत नाही, पण तुम्ही त्याची क्वालिटी अजूनही बघू शकतात चांगल्यापणे. आणि ही एक ओव्हरऑल रूम आहे आजोबांची. ही खिडकी आहे, मगाशी जी बाहेरची दाखवली ती खिडकी आहे ती. आणि
असं हे सामान आम्ही ठेवलं आहे. सो आता जाऊया आपण. बाहेरून येणारा पाहुणे डायरेक्ट इकडे येऊन बसतात. सो ते एक मस्त असतं. आणि ही एक टी व्हीची रूम आहे. ही पण सेम दरवाजे, ऑलमोस्ट सगळ्यांचे सगळे दरवाजे सेम आहे कारण का तो जुनं आर्किटेक्चर आहे. ही टी व्हीची रूम आहे. आणि ही आम्ही ॲक्च्युली ही टी व्ही नव्हती, ही 4 वर्षापूर्वी आम्ही ही नवीन टी व्ही घेतली आहे. पण याच्या अगोदर एक जुनी म्हणजे जुन्या काळातली जी ओनिडा टी व्ही असते ना, ती टी व्ही होती. सो त्याचा एक फोटो मी तुम्हाला स्क्रीनवरती लावतो आहे, ते तुम्ही बघा. एकदम जुन्या काळातली टी व्ही होती, ती एकदमच बिघडलेली म्हणून आम्ही चेंज केली. नाही तर 4 वर्षापूर्वीपर्यंत ती टी व्ही धडधाकट होती, मस्त चालत होती आणि खूप मस्त हे आहे. आणि कलर टी व्ही. आणि आजी जरा आराम करते. सो बघा. आणि कलर टी व्ही आणली. ती कलर टी व्ही नव्हती ॲक्च्युली ओनिडाची कारण का ती खूप जुनी होती. हां, साधी टी व्ही होती. आणि इकडे असं थोडंसं सामान आम्ही ठेवलं आहे, सगळं पूजेचं सामान आहे, पूजेची तयारी चालू आहे. आणि हे आमचं ते तांदूळ वगैरे जे काही येतं आपल्या शेतातून ते सगळं ठेवलं. आणि ही दुसरी खिडकी आहे अंगणातली. सो अशा प्रकारे हा हॉलचा तर झालं आहे सगळं. हॉल कवर केला आहे आपण, मेन हॉल ज्याला आपण बोलतो. आता दुसरा मधल्या हॉलवरती जाऊया. सो ही माझी मम्मी, ही काकू आहे माझी, 2 नंबर काकांची वाईफ. आणि हे या काकीला तुम्ही ओळखता, रीलमध्ये बघितलं आहे एकदा दोनदा. सो हे आपलं असं हे आहे. आणि ही एक रूम आहे आपली. सो ही एक रूम आहे. हे बेड आहे. आणि हे असं थोडंसं सामान असं ठेवायला. आणि हा एक दरवाजा आहे. आणि बस नॉर्मल असं सामान आहे सगळं, तुम्ही बघू शकतात. ही एक आधी रूम आहे. आणि ही आपला किचन आहे. हा आधी इकडे एक टेलिफोन होता, टेलिफोन आम्ही ठेवायचो. आणि हे आम्ही चटई वगैरे सगळे इकडे रात्री झोपतात वगैरे, सो त्यासाठी आम्ही हे ठेवतो. हा डायनिंग टेबल आहे. आणि बघा ही पूजेची तयारी चालू आहे आपली, उद्याची पूजा आहे. आणि चाललं आहे बऱ्यापैकी कामं. आणि हा दरवाजा आणि एंट्रन्सचा दरवाजा सेम आहे, फक्त याचा कलर बघा. आणि एंट्रन्सच्या दरवाजाचा कलर गेला आहे, ह्याचा आहे तसाच आहे. आणि हा पण तो जुना काळातला आहे. आणि हे किचन आहे. ही आपली चूल आहे, चुलीवरती जेवण बनायच्या अगोदर. सो तेव्हापासूनची ती चूल आहे. आणि हे असे लाकूड वगैरे ठेवलं आहे आपण. आणि हे कांदे बटाटे असे आम्ही ठेवले आहेत. स्टूल छोटासा. हे परत एक असं कंपार्टमेंट आहे. सो तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर आम्ही हे असं गॅस स्टोव आपण जे LPG बोलतो ते आम्ही कनेक्ट केलं. हा गॅस आम्ही लावला आहे, चाय बनते. ही माझी दुसरी काकी. आणि चाय कोणासाठी बनते? माझ्यासाठी बनते. अच्छा, माझ्यासाठी खास चाय बनते. आणि हे असं आपलं एक छोटंसं किचन आहे. सो तुम्ही बघू शकता. वॉश बेसिन वगैरे सगळं तेच गावातलं मोठं किचन. आणि सो अशा प्रकारे आता आपण गेलो. आता राहिला प्रश्न हा मागचा दरवाजा आहे. आणि हा आपला देवार आहे. आणि खूप मस्त जाऊन ह्याचा पण दरवाजा ऑलमोस्ट तोच आहे एंट्रन्सचा. आणि ही आपली एक रूम आहे. ही आपली आजी आहे दुसरी. आणि हा फ्रीज आहे. सो ही अशी. आणि ही जी रूम आहे ना, तेवढीच आतमध्ये अजून एक रूम आहे. सो ती आता जरा स्टोर म्हणजे धूळ वगैरे आहे म्हणून आपण ओपन नाही करत आहे ती. सो हा कबाट आहे असं. चला असं. आणि हा पाठचा दरवाजा आहे. ती आतली रूम आहे ना, त्याचा दुसरा दरवाजा आहे. सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात. आणि हे आपण चालतोय. आपण ही जी एवढी मोठी ओपन स्पेस जी दिसते ना, ती ओपन स्पेस पहिला एवढी अख्खी लाकडं भरलेली आम्ही चुलीसाठी. पण आता इकडे कोण नसतं, सो चूल वापरायलाच कोण नाही. सो ही जागा आता खाली केली आहे पूर्ण. आणि
ही दुसऱ्या प्रकारे आम्ही असं स्टोर रूम टाईप असे लाकडं इकडे पण लाकडं आहेत, पण हे स्टोरेज एरिया टाईपच आहे आणि असं आहे. आणि अजून एक गोष्ट आहे आपल्याकडे की आपली विहीर आहे आपली, आणि कोणतरी रेडिओ लावला आहे किंवा काय लावलं आहे, DJ लावलं आहे. ही आपली विहीर आहे, बघू शकता तुम्ही किती खोल आहे ही विहीर. आणि अशा प्रकारे ही विहीर आहे, हा एरिया आहे पूर्ण. ही किचनची खिडकी. आणि इकडे असे छोटे मोठे झाडं आम्ही लावलेली, आता मला आठवत नाही कसली झाडं आहेत. ऊसाचं झाड होतं 2-3 आणि असे भरपूर छोटे छोटे झाडं आहेत ज्यांची नावं पण मला माहीत नसतील असं. आणि हे थोडंसं कन्स्ट्रक्शनसाठी आम्ही हे करून ठेवलं आहे. सो हे आय गेस हे सिमेंटचं असेल आय गेस. हे मला डाऊटफुल आहे कारण मला वाटत नाही हे मातीचं असेल, पण ठीक आहे. आणि हे असा हा एरिया आहे आपला पूर्ण विहिरीचा. आणि परत हे झाड आहे, हे फुलांची झाडं आहेत कसली काय माहीत नाही मला, एक आयडिया नाही मला हे कसली फुलं आहेत. सो ठीक आहे. इकडे अगोदर आहे ना एक खूप मोठं पेरूचं झाड होतं, सो ते विहीर बांधताना तोडावा लागला. सो ठीक आहे. सो एक ओव्हरऑल तुम्ही बघू शकता, हा एक मागचा एरिया आहे, हाच एक मागचा एरिया नाही आहे, अजून ह्याच्या मागचा एरिया आहे. सो तुम्ही बघू शकतात, हा बाथरूम आहे आपला, हा बाथरूम आहे. आणि हा मेन एकदम पाठचा एरिया आपण जो बोलतो तो हा शेवटचा दरवाजा आहे आपला. आणि ही न्हाणी बोलतो ज्याच्यात आम्ही गरम पाणी तापवून सगळे आंघोळीला घेऊन जातो. आणि हा एक इंडियन टॉयलेट आहे आणि हा वेस्टर्न टॉयलेट आहे, ज्याला ज्याप्रमाणे जमतं त्याप्रमाणे यूज करतात. सो इकडे आम्ही हातपाय धुवायला वगैरे अशी एक सेपरेट एरिया बनवला आहे. आणि ही खिडकी आहे. आणि परत इकडे लाकडाचं स्टोर करून ठेवलं सगळं. सो बघा हे थोडासा असा कचरा म्हणजे जे काय रिनोव्हेशनचं सामान झालं आहे, सो त्यामुळे आता थोडा गोंधळ आहे. आणि आत्ताच जस्ट नारळ साफ केलेत, नारळ आणलेले ताजे, सो ते आत्ताच साफ केलेत, जस्ट काकांनी आणि माझ्या पप्पांनी साफ केलेत. सो तुम्ही बघू शकतात. हे ओव्हरऑल अशा प्रकारे आपलं छोटंसं म्हणजे गावातलं छोटंसं घर आहे. आणि ओव्हरऑल जुनंच वाईब आहे, काय नवीन काय वेगळं केलेलं नाही आहे आपण. गाईज हे जेवढं घर आहे ना अख्खं, तेवढंच एक वरती एक टॉप फ्लोर आहे आमचा, म्हणजे माळा आहेत, त्याच्यात खूप साऱ्या जुन्या गोष्टी आहेत. एवढे जुन्या गोष्टी आहेत ना, म्हणजे एकदम परंपरागत चालत आलेल्या गोष्टी, म्हणजे सामान, भांडी, वस्तू, असे भरपूर साऱ्या गोष्टी असे आम्ही भरून ठेवले आहेत वरती. सो ते तुम्हाला मी दाखवू नाही शकत आता, कारण का वरती धूळ वगैरे पण आहे. आणि ते जर करायला गेलो ना तर त्याचा एक वेगळाच व्हिडिओ बनेल. सो जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, आणि ते आपण नंतर काढू. पण तोपर्यंत मी फोटोज इकडे अटॅच करीन, ते तुम्ही बघा. एकदम जुने पिकॅक्स किंवा शेवाळ्या करण्याचे मशीन्स वगैरे एकदम जुने, जे आपण कधी बघितलेच नाही. मी स्वतः एकदा दोनदाच बघितलेत ते गोष्टी, कारण का आम्ही ते मोस्टली जास्त काढत नाही, एकदम गरज असेल तेव्हाच काढतो. आणि बाकी सगळे पूजेचे भांडी वगैरे एकदम जुन्या काळातले, म्हणजे आपले पणजी आजी पणजा आजोबा त्या काळातल्या, म्हणजे त्यांच्यापेक्षा पण जुने जे असतील ना गोष्टी, ते सगळे वरती आम्ही एकदम साठवून ठेवलेत, एकदम आठवणी म्हणून. सो एक मेमरीज क्रिएट करण्याची सवय आहे आम्हाला, म्हणजे म्हणून आम्ही ते सगळं जपून ठेवले सगळं. सो तोपर्यंत फोटोज बघा, आणि जर तुम्हाला ब्लॉग पाहिजे असेल त्याचा तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. काय आजी, कसं वाटतंय घर रिनोव्हेट झालं तुमचं? बरं वाटतंय. ही वेगळी अपेक्षा होती ना आता की घर रिनोव्हेट करायचं? सगळं मनासारखं झालं, माझी मुलं वगैरे सगळी आली, नातू आली, मला बरं वाटलं. आता बाकी काय असं सगळं चांगलं चाललं की झालं, सगळं चांगलं. हां, बाकी काय बोला. बाकी नवीन घर कसं वाटतं, म्हणजे नवीन लुक? मस्त लुक, नवीन लुक बरं वाटतं. अजून काय इच्छा आहे? अजून काय नाही, सगळ्या सोनं आल्या, नात्र आले, बस झाला. अजून इच्छा आहे काय, एका नातवाचा, एका नातीचा, दुसरे
4 वर्षांनी एके नातीचं लग्न झालं. हा ते पोरींचा पहिला करून टाकायचं. हा बस. आम्ही काय करणार नाही लग्न. हा नाही कसं करायला मी तरी नाही करणार आहे. नाही कसं करायला पाहिजे. ओके हा. चालेल चालेल म्हणजे आनंदी आहे. आनंदी आहे सगळे आनंदी आहे. मुलं वगैरे सगळी बरी आहे. चांगले आहे आनंदी आहे. मी काय बोलतोय कितीला बांधलेलं आहे घर? 70 सालाला लाखभर रुपये पण नाही लागले. म्हणजे 2000 काहीतरी बांधलं ऐकलं मी. 2000 होय 2000 घर जाते का? नाही त्यावेळेला नाही. 2000 काहीतरी बांधलेलं. 50,000 लागले. अच्छा. घर आमचं नंदाळ्याने बांधलं. त्याला आम्ही पैसे नाही दिले पाऱ्याचे. फक्त मिस्त्रीला आणि त्या लोकांना माती आणतात, कुठे पाणी आणून घालतात, ते परत माती परतून गारा बनवतात मातीचा. हा त्यांना पैसे दिले. आमच्या नंदाळ्याने घर बांधलं त्याला पैसे नाही दिले. अच्छा ठीक आहे ठीक आहे. आणि पूर्ण घर मातीच आहे ना? पूर्ण घर मातीचं आहे. आणि सगळी दरवाजे आहेत ते सागाचे आहेत. बाकडा सागाचा आहे. खुर्ची सागाची आहे. ह्या गावात ना कोणीच मंगळवली कौलं घातली नव्हती. फक्त पहिली आम्हीच घातली. देवाला 5 बाईचा कौल घेतला. देवाला 5 घातली. मांडावर 5 घातली. आणि हे आमचं घर मंगळवली कौलांचं पहिलेच मुहूर्ताला आम्ही बांधलं. आता सगळ्या लोकांनी मंगळवली कौलं घालून घरं बांधली. अच्छा म्हणजे पहिला आपण सुरुवात केली. आपण सुरुवात केली पहिली. अच्छा चांगले चांगले ट्रेंड बनवलं. त्या वेळेपासून आपण ट्रेंड बनवतो. त्यापर्यंत हे माझे आजोबा आहेत ज्यांनी माझ्या आजोबांसोबत आणि तिघांनी मिळून घर बांधलेलं. सो आपण त्यांना आता विचारतोय की कसं बांधलेलं काय केलेलं. सो कसं बांधलेलं आहे घर? 1970 साली आम्ही घर बांधलेलं आहे. 1970. आमच्या मोठ्या भावाने आणि मी दोघांनी मिळून ते घर उभारलं. त्याचं सुपरविजन करायला आमचा धाकटा भाव होता. आणि त्याच्यानंतर पुरा होईपर्यंत मग मी 110 दिवसाची रजा घेऊन विचारायला होतो घर पुरा करूपर्यंत. अच्छा तो आम्ही खर्च दोघांनी केला. अच्छा मोठ्या भावाने आणि मी. पूर्वी आमचे घर लहान होतं. जुन्या पद्धती म्हणजे मांगार असतो ना तसं. त्याच्यानंतर मोठा नको मांगाराच्या नंतर आपण असं खोल्या वाढवून त्याचं घर बनवलं. घर बनवलं आता आम्ही एकदम चकाचक केलेलं आहे. लोकांना वाटतंय की सिमेंट कॉन्क्रीटचं घर आहे की काय. लोकांना सोच येतो कारण आमचं मातीचं घर असल्यामुळे घरपट्टी कमी असते. ते आता माणसांचं म्हणजे मातीचं नाही ते कॉन्क्रीट असतं. मग त्यामुळे जुने पुरावे दाखवतो घराचे वरचे मातीचं घर कसं आहे ते. तुम्हाला इथे कुठे खेळ मार ठोका ते काही मारा पण ते तुला समजेल. प्लॅस्टर फक्त सिमेंटचं केलेलं आहे. ओके. आणि त्यावेळेला काय काय अडथळे आलेले म्हणजे बांधताना घर बांधताना अडथळा त्याचं काय नाही चांगलं होतं. अडथळा आमच्या शेताने अडथळा केला. आमचा विचार होता उत्तरेला तोंड करायचा. तो मला इथे तोंड करायला देणार ना आपण नाही तर मग जाऊ. आम्ही पूर्वेला तोंड केलेलं आहे. आमच्या सगळ्या घरांची खोली सगळ्या घरांची आमच्या तोंड पूर्वेला असतात. या घराचा कालीनाचं वाकोलाचं सगळीकडे पूर्वेलाचं फिशिंग आहे घराचं. होते ते बाळासाठीच होतं ते. मग आता कसं वाटतंय? आणि सकाळ उठल्यावर आपल्या सूर्यदर्शन दिसतं. इथे दिसते मुंबईला खोला कालिनाची घेतली 30 वर्षी सूर्याचं दर्शन असायचं. वाकोला घेतला ती तशी होती. अच्छा मग आता कसं वाटतंय? एकदम चकाच. आता मला वयाच्या मना मला आता इथे जावं असं वाटते. आता इथे आता बरं राहावं असं वाटतं. बरं वाटते इथं. मस्त आहे मस्त आहे. आता आता 3 महिने आता होतील. 2 महिने आजोबा इकडे होते. त्यांनी 2-3 महिने आजोबा होते. त्यांनी पूर्ण काम बघितलं. हे पूर्ण जे रिनोव्हेशन झाले ते सगळं ह्यांच्या अंडर झालं सुपरविजन मध्ये. ह्यांच्या आणि अजून एक काका होते ते अजून आले नाहीत. ते आल्यावरती आपण त्यांना पण भेटू. पण ते हेच दोघे होते आणि त्या दोघांनी मिळून हे पूर्ण रिनोव्हेशन कम्प्लीट केलं. आणि बाकीचे काका पण होते सगळे. पण हे म्हणजे ह्यांनी सगळं सुपरविजन केलं आणि यांच्या अंडर सगळं कामं झाली. सो बरोबर.
सो गाईज आता जसं मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं की जेवल्यानंतर तर सगळे इकडे गप्पा गोष्टी करायला येतात. सो गप्पा मारायला येतात. सो आता हळूहळू सगळ्यांनी आता यायला चालू केलं आहे. सगळे आता गप्पा मारायला चालू करत आहेत. सो एक फॅमिली टाईम आता चालू झाला आहे आणि आता अर्धी लोकं गप्पा मारायला येतील आणि अर्धी लोकं गेम्स खेळायला जातील. सो तुम्ही हा ब्लॉग बघा, एन्जॉय करा. आय होप तुम्ही हा एन्जॉय केला असेल हा ब्लॉग. आणि ह्याचाच पार्ट 2 म्हणजे उद्याच्या दिवशी आमच्या घरात पूजा, या मेन घरात आमची पूजा आहे. सो तो पण मी पार्ट 2 मध्ये सगळं कवर केलं आहे. सो तो ब्लॉग नक्की बघा आणि या ब्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सो टिल देन एन्जॉय. आणि मी पण एन्जॉय करतो. 6 ना 6 हा चालेल. तू कुठला 8 वर टाकलंस ना 8 तू बेसिकली कितीचा सिक्वेन्स झालं पाहिजे इथे लिहिलेलं आहे. एक प्रत्येक टीमचा सिक्वेन्स 4चा सिक्वेन्स पाहिजे नक्की. हो. यू शुड नॉट अलाउ. आता समजा तुझं थिरी आली असती, तू इथे ठेवलं असतं. बेसिकली यू शुड नॉट अलाउ दी अदर टीम मेंबर त्याचा सिक्वेन्स व्हायला तुम्ही द्यायला नाही पाहिजे. आता लाईन तर तुम्ही सिक्वेन्स आहे तर असं करू शकता, असं करू शकता. टीम मेंबर असं करू शकता. म्हणजे ते पत्ते एक्स एंड झिरो किंवा असं करू शकता. असं पत्ते असावे लागतील ना. हा मी इकडनं फुल करा. आता मी सॉरी हा तुझं झालं ना की फुल करायचं. मी एक माझं आणि प्ले केला ना. चौकटचं पान असेल फुल एक करायचं. मिनिट. मी प्ले केला, एक पॉईंट ठेवला आणि मी एक माझ्याकडे ऍड ऑन केला. ओके. हा दरवेळी आता हिने एक प्ले केला, एक पॉईंट ठेवला, हिने एक फुल केला.